नमस्कार. जय शिवराय. प्रथमतः मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आपले संसदरत्न, त्यांना मी प्रथमतः वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीतले नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा 18 तारखेला वाढदिवस आहे आणि मोठ्या उत्सवात दरवर्षी आपण हा वाढदिवस साजरा करत असतो. परंतु डॉक्टरांचं सातत्याने म्हणणं असतं खासदार साहेबांचं का आपण उपक्रम राबवत असताना आरोग्यविषयीचे उपक्रम जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणून 19 तारखेपर्यंत खासदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर आरोग्य सप्ताह म्हटलं तरी वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही, हा आपण आयोजित केलेला आहे. त्यामध्ये विशेषतः रक्तदान शिबिर आणि महाआरोग्य तपासणी शिबिर या दोन आरोग्य शिबिरांचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीनं. खरं तर अनेक वेळेला गेले 3-4 वर्षापासून खासदार साहेब रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि मला असं वाटतं का आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं रक्तदात्याला कुठल्या प्रकारचा विमा कवच मिळालेला नाही, तो खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. रक्तदान दात्याला 6 लाख रुपयाचा विमा कवच त्याच ठिकाणी त्याच वेळेला त्याच क्षणाला त्या ठिकाणी दिला जातो आणि दरवर्षी खरं तर त्याचं रिन्युएशन करायचं असतं. अनेक रक्तदाते आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत की त्यांनी इथून मागच्या 2-3 वर्षामध्ये रक्तदान केलेलं आहे. त्यांना माझी विनंती आहे की आता तो रिन्यू करण्याचा वेळ आलेली आहे की ते रक्तदान आपण करावं आणि तो रिन्यू करून घ्यावा. आणि नवीन दात्यांना माझी विनंती राहील की त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि तो विमा कवच जो आहे तो 6 लाख रुपयाचा विमा कवच आपण त्याचे साक्षीदार त्या निमित्तानं त्या ठिकाणी व्हावे. त्याचबरोबर आरोग्य शिबिराचं खरं तर आजपर्यंत आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास खासदार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 70 कोटी रुपयाचा आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे. आणि त्याच माध्यमातून आरोग्य शिबिर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 1-1 दिवसाचं असं आरोग्य शिबिर आहे. त्या निमित्तानं त्या ठिकाणी सगळ्या आरोग्याच्या एक सर्वसाधारण कुटुंबातील गरीब कुटुंबातील सर्वांना त्याची आज खरं तर ब्लड टेस्टिंग त्या ठिकाणी होणार आहे. जवळपास 10,000 रुपये 12,000 रुपयाचा खर्च त्या तपासणीसाठी येणार आहे. परंतु अतिशय स्वस्त किंवा मोफत त्या ठिकाणी आपलं ब्लड टेस्ट होणार आहे आणि अनेक आरोग्याच्या सेवा त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. तर हा कार्यक्रम कुठलाही राजकीय भेदभाव न करता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना असेल, यातील सर्व घटक एकत्रित येऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही सगळेजण राबवणार आहे. मोठ्या संख्येने आपण सर्व मंडळींनी त्या आरोग्य शिबिराचा आणि रक्तदान शिबिरामध्ये सामील व्हावं अशी मी विनंती करतो. तमाम जुन्नरकर वासियांच्या वतीनं मी खासदार अमोल कोल्हे साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. जय शिवराय. आणि त्याची दृष्टी आकाशच्या पलीकडे असते आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी ते खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिर तर आहेच आहे, परंतु महाआरोग्य शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे ते अत्यंत आत्तापर्यंत तालुक्यात कधी न झालेलं अशा प्रकारचं एक भव्य अशा प्रकारचं महाआरोग्य शिबिराचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्या संबंधीची त्या आरोग्याच्या संदर्भातील सर्व इतर माहिती आनंदरावजी चौगुले यांनी दिलेली आहे. 10,000 ते 15,000 रुपये बाहेर खर्च करणे अशा प्रकारची रोगनिदान होणार नाही अशा प्रकारचं एक महाआरोग्य शिबिर आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक रक्तदात्याला हे फार महत्वाचं आहे, प्रत्येक रक्तदात्यास 6 लाख रुपयाचे इन्शुरन्स प्रदान करण्यात येणार आहे. तसेच 3 लाख अपघाती मेडिक्लेम व 3 लाख अपघाती मृत्यू झाल्यास मिळेल. रक्तदात्यास आयुष्यभर रक्त मोफत मिळेल व नातेवाईक कुटुंबांचा 1 वर्ष रक्त दिले जाईल. अशा प्रकारचा नियोजन आदरणीय खासदार साहेब यांच्या विचाराचं अशा प्रकारचं नियोजन आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं नियोजन आहे. मी मगाशी सांगितलं की खासदार साहेब कलावंत आहे, कलाकार आहेत, कलाकारांची दृष्टी वेगळी असते. त्या दृष्टिकोनातला हे उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि त्याचबरोबर खासदार साहेब एक आपल्या जिल्ह्यामध्ये इंद्रायणी मेडिसिटी नावाचा एक प्रोजेक्ट एक सगळ्या देशाला पथदर्शी होईल अशा प्रकारच्या प्रोजेक्टच्या पाठपुरावा ते करत आहेत. नक्कीच माझी पूर्णपणे खात्री आहे की
या टर्ममध्ये तो म्हणजे कपड्या आणि म्युनिसिपलमध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अन्याय आणि तो खऱ्या अर्थानं संपूर्ण देशाला मार्गदर्शक अशा प्रकारचा तो निर्णय आणि म्युनिसिपलचा कार्यक्रम आहे. मगाशीच आनंदरावजी चौगुले यांनी सांगितलं की ज्या वेळेला संसदेमध्ये संसदांना आमंत्रित कोणी बोलतात ते त्यावेळेला पंतप्रधान सुद्धा ते लक्ष देऊन ऐकत असतात आणि अशा प्रकारचं काम असताना त्यांच्या 44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचा अभिषेक सोहळा रक्तदान व महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे. त्या महाआरोग्य शिबिर प्रत्येक गटागटामध्ये आहे. तेव्हा गटागटातील आपल्या सर्वच पदाधिकारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करायचा आहे. या दृष्टिकोनातून आजची निवडणूक आलेली आहे. आपण सर्वजण या मतीने आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. महाविकास आघाडीचे सर्व नेतागण इथं आलेले, मी त्यांचं स्वागत करतो आणि ही पत्रकार परिषदमध्ये संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून जवळपास 70 कोटी रकमेची मदत शिरूर लोकसभा व अखंड महाराष्ट्रामधील गरजूवंत रुग्णास मिळालेला आहे. खासदार महोदयाच्या विशेष प्रयत्नातून भारतातील पायलट प्रोजेक्ट असलेला इंद्रायणी मेडिसिन सारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट पुढील काही दिवसात साकारलेला दिसेल आपल्याला, ज्या माध्यमातून पूर्णपणे सवलत दराने व उच्च प्रतीचे उपचार हे दिले जाणार आहे. मी रक्तदान शिबिर जे आहे सर्व आपल्या तालुक्याच्या लोकांना सांगू इच्छितो की जे 10,000 रुपये आपल्याला डॉक्टरच्या इथं जाऊन खर्च होणार आहे ते आपल्याला इथं खासदार साहेबांनी फ्रीमध्ये हे तपासणी 10,000 रुपयाची करून देणार आहे टोटल. तर मी सगळे आपल्या तालुक्याचे लोकांना आवर्जून सांगतो का याचा तुम्ही लाभ घ्यावा. याचा तुम्हाला विमा बी भेटणार आहे, सगळे याची सवलती भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो आणि थांबतो. थँक्यू. आपल्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय अमोल कोल्हे साहेब यांचा वाढदिवस आपण सर्वजण तो दिवस सोडून 19 तारखेला संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये रक्तदान शिबिरं घेऊन आपण साजरा करत आहोत. आणि 20 तारखेपासून आपण प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये सर्व रोगनिदान शिबिरं आणि लोकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे जे जे विषय असतील, जे जे आजार असतील, सर्व तपासण्या असतील, यांचं आपण महत्त्वाचं शिबिर प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक PSCमध्ये आपण घेणार आहोत. आणि या सर्व नियोजनासाठी जुन्नर तालुक्यातील सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले, कोणाचं आता नाव वैयक्तिक घेत नाही, सगळ्यांचंच या ठिकाणी मी आभार मानतो आणि खासदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने जुन्नर तालुक्यात सर्व तालुक्याला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपतीला प्रार्थना करतो की माझ्या जुन्नर तालुक्यातील शेतकरी सुखी समृद्धीचा व भरभराटीचा हो, भरपूर असा पाऊस पर्जन्यमान पडो, कांद्याचे भाव, दुधाचे भाव हे वाढवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देऊ, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.